दुसऱ्यांचं भलं केलं, दुसऱ्यांचं चांगलं केलं, अगणित पुण्य. एखाद्याला नोकरीला लावणं भलं करणं आहे, पुण्य संपादन करणं आहे. पण नोकरीला लावता येत नसेल, पण आहे त्याला नोकरीवरून काढू तरी नका. कळलं की नाही? एवढं जरी केलं तरी जीवनविद्या असं सांगते की निदान तुम्ही एवढं तरी कमीत कमी करा. पण आज आपल्याला काय सापडतं, जीवन जगत असताना माणसं कशी जगतात, कोणी कोणाबद्दल चांगलं बोलत नाही. कोणी चार माणसं एकत्र जमली किंवा चार बायका एकत्र जमल्या आणि दुसऱ्यांबद्दल चांगलं बोलतायत, दुसऱ्यांचं कौतुक करतायत, तोंड भरून स्तुती करतायत, कधी तुम्हाला सापडणार नाही. मग तो असा, ती तशी, त्या असा, म्हणजे ज्याला आपण निंदा म्हणतो, नालस्ती म्हणतो, कुचेष्टा म्हणतो, चेष्टा म्हणतो, हे आपण सहज करत असतो. आणि हे आपण जे सहज करत असतो त्याची सहज रिॲक्शन होते, हे आपल्याला कळत नाही. लक्षात घ्या, आपण हे सहज करतो आणि केल्यानंतर आपल्याला आठवतही नाही आपण हे केलं म्हणून. कारण ते सहज केलेलं असतं. जे सहज केलेलं असतं ना ते आपल्याला आठवतच नाही. मुद्दाम जे केलेलं असतं ना ते आपल्याला आठवतं. एखाद्याचा मुद्दाम अपमान करायचा म्हणून ठरवलं, मला त्याविषयी त्याने असं असं बोलला काय, बरं बरं आता कधी ह्याचा अपमान करतो म्हणून वाढच बघतो आणि बरोबर संधी साधतो आणि अपमान करतो. आणि मग चार चौघा सांगतो, मी असं केलं, मी त्याचा असा अपमान केला, मी त्याचा असा अपमान केला. बरी खोट जिरवली त्याची. आता हे जे केलं ते तो आवर्जून सर्वांना सांगतो. कारण का, हे तरी मुद्दाम केलेलं असतं. पण जे सहज केलेलं असतं ते तो विसरूनही जातो. पण तो जरी विसरला तरी परमेश्वर विसरत नाही, निसर्गाचे नियम विसरत नाही. आणि म्हणून ते जे आहे ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे ते जे काही केलेलं असतं ते इट इज लॉज्ड इन द सबकॉन्शियस माइंड. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण जे काही करतो, मग विचारांच्या द्वारे असू दे, कल्पनांच्या द्वारे असू दे, भावनांच्या द्वारे असू दे किंवा कुठल्याही अंगाने असू दे, आपण जे काही करतो ते करणं, त्याची रिॲक्शन किंवा प्रतिक्रिया, त्याचा रिस्पॉन्स हा परमेश्वराकडून निसर्गाच्या नियमाप्रमाणे होतोच. आणि त्याला कुठल्याही तऱ्हेने अपवाद नाही. नो एक्सेप्शन, नो स्पेशल केस. हो, नाही तर आमच्या सचिवालयामध्ये आता मंत्रालय ग्रँटेड ॲज अ स्पेशल केस. ही स्पेशल केस नावाची गोष्ट परमेश्वराच्या राज्यात नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून परमेश्वराच्या ठिकाणी स्पेशल केस वगैरे या गोष्टी नाहीत. आणि म्हणून तुम्ही जे काही करा ते करत असताना जर तुम्हाला असं वाटत असेल आपलं जीवन सुखाचं व्हावं, तर त्याच्यासाठी तुम्ही आवर्जून एक गोष्ट केली पाहिजे की जे करू ते चांगलंच करू. जीवन जगणं ही एक कला आहे, हे लक्षात ठेवा. आणि या कलेचं अंग, कलेचं जे सायन्स आहे, हे कलेचं सायन्स आपण जर नीट लक्षामध्ये घेतलं तर हे सायन्स आपण जीवनामध्ये कसं उतरवायचं हे सुद्धा जीवनविद्या आवर्जून सांगते. म्हणून सायन्स आणि आर्ट असे दोन शब्द आहेत. सायन्स म्हणजे शास्त्र आणि आर्ट म्हणजे कला. शास्त्राचा उपयोग आपण जीवनामध्ये ज्यावेळेला करतो तेव्हा त्या शास्त्राचं रूपांतर कलेमध्ये होतं. म्हणून सायन्स ट्रान्सफॉर्म इन टू लाईफ इज आर्ट, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून ही जी आर्ट आहे, जीवन जगणं ही आर्ट आहे, त्यासाठी जीवनविद्येचं सायन्स समजलं पाहिजे तर तुम्हाला ही कला हस्तगत करता येईल. म्हणून जीवनविद्या आवर्जून सांगते एक गोष्ट की ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. क्रिया तशी प्रतिक्रिया. आणि आपलं हे जे क्रिया म्हणजे करणं जे आहे, या करण्याची सुरुवात विचारापासून होते. म्हणून आपण विचार करतो असं म्हणतो. आपण म्हणतो की नाही, मी विचार करतो, म्हणजे विचार करणं हे सुद्धा करणं आहे. लक्षात घ्या, विचार करणं हे सुद्धा करणं आहे. बोलणं हे सुद्धा करणं आहे. चिंतन हे करतो आपण, म्हणून चिंतन करणं हे करणं आहे. इच्छा करणं हे करणं आहे. आणि आपण हाताने करतो तेही करणं आहे. मग लोकांचा काय समज आहे, फक्त हाताने करतो ते इम्पॉर्टंट. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे इंग्लिशमध्ये की ounce of action is far better than pounds of words असं म्हटलेलं आहे. किंवा दुसरी एक म्हण आहे, ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स
अशी एक म्हण आहे. इथे वर्ड्सला म्हणजे शब्दाला कमी महत्व दिलेलं आहे आणि कृतीला महत्व जास्त दिलेलं आहे. पण जीवनविद्या असं सांगते बरोबर नाही, हे शास्त्र चुकीचं शास्त्र आहे. जीवनविद्या असं सांगते की कृती आणि उक्ती ही एकाच नाण्याची दोन बाजू आहेत. किंबहुना उक्ती ट्रान्सफॉर्म इज कृती. आपलं बोलणं जे आहे, हे बोलणं जे आहे हे ट्रान्सफॉर्म ज्याला आपण म्हणतो ते करण्यामध्येच होतं. म्हणून बोलण्याचं महत्व फार आहे. म्हणून मोठमोठे वक्ते ज्यावेळेला बोलतात, सुभाषचंद्रांनी ज्यावेळेला लेक्चर्स दिली त्यावेळेला लोकांनी आपले प्राण सुद्धा त्यांच्या पायावर अर्पण केले आणि त्यांनी त्यांच्या सेनेमध्ये दाखल झाले. त्यांनी सांगितलं तुमचं सोनं द्या. सोनं दिलं लोकांनी. का? सुभाषचंद्र जे बोलले त्या बोलण्याचं महत्व एवढं होतं की त्याचा परिणाम लोकांवर झाला. म्हणून बोलण्याला फार महत्व असतं. आपण तुम्ही एखाद्याला म्हणा काय गाढव आहेस, त्याला आवडतं का बघा? किंवा आता आपण परळमध्ये आहोत. परळमध्ये काय, हा रस्ता काय तुझ्या बापाचा आहे? मग दुसरा मनुष्य लगेच म्हणजे नुसता बोलला हा रस्ता काय तुझ्या बापाचा आहे बोलल्याबरोबर दुसरा मनुष्य जो त्याने हात वर करून मारामारीला सुरुवात, रक्तपात आणि त्याच्यात खून पडवतो. कशाचा परिणाम? शब्द. हा शब्दाचा परिणाम. म्हणून शब्दांना महत्व तुम्ही कमी देऊ नका. शब्दाचं महत्व आहे. अहो घराघरात भांडणं होतात शब्दामुळे. सासू सुना भांडतात शब्दामुळे. मग सासू सुने भांडले मी सासूची बाजू सासरा, सुनेची बाजू तिचा नवरा आणि मत बंद. हे कशामुळे होतं? शब्दामुळे होतं. म्हणून शब्दांना फार महत्वाचं स्थान आहे जीवनविद्येमध्ये. आणि म्हणून शब्दाच्याही अलीकडे विचार नावाची गोष्ट आहे. म्हणून मनुष्य विचार करतो. या विचारांना तर जीवनविद्येमध्ये फार महत्वाचं स्थान आहे. कारण शेवटी विचाराप्रमाणे तुमचे उच्चार आणि विचाराप्रमाणे तुमचे आचार घडत असतात. म्हणून विचार हे तुमच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं स्थान व्यापून आहे. म्हणून हे विचार तुम्ही कसे करता ह्याला फार महत्वाचं स्थान आहे. म्हणून हा जो अमृत तुषार आहे तो सांगतो विचार तुम्ही असे करा की ज्याने तुम्हाला सुखच मिळेल. विचार असे करू नका की ज्याने तुम्हाला दुःख मिळणार. म्हणून विचार उत्तम करणं, विचार चांगले करणं ह्याला जीवनविद्येमध्ये फार महत्वाचं स्थान आहे. म्हणून तुम्ही विचार काय करता ह्याला जीवनविद्येमध्ये अतिशय मोलाचं स्थान आहे. याचं कारण हे विचार तुमच्या जीवनाला आकार देतात. म्हणून जीवनविद्येचा एक सिद्धांत आहे की विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून तो जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे. असा एक सिद्धांत आहे जीवनविद्येत की विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार आहे आणि हा विचार म्हणजे आपल्या जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे. म्हणून आपल्या जीवनाला आकार देव देत नाही, परमेश्वर देत नाही, अल्लाह देत नाही, खुदा देत नाही आणि आकाशातला गॉड देत नाही. मग आपल्या जीवनाला आकार कोण देतो? आपल्या जीवनाला आकार आपले विचार, ते जीवनाला आकार देतात. म्हणून आपले विचार जे आहेत हे जास्तीत जास्त आपण चांगले कसे करू याचा विचार प्रथम करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक विचार हा चांगलाच असला पाहिजे हे तुम्ही अट्टहासाने सावध चित्ताने आवर्जून पाहिलं पाहिजे. हा तुम्ही अभ्यास करा. 6 महिन्यामध्ये तुम्हाला याचा काय अनुभव येतो तो पहा. पण 6 महिने, 6 दिवस नाही म्हणत, 6 तास म्हणत नाही, 6 महिने तुम्ही हा निश्चय करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकही वाईट विचार येऊ द्यायचा नाही. पण हे निगेटिव्ह झालं. चांगला विचार येणार, हे पॉझिटिव्ह झालं. म्हणून जीवनविद्येची एक प्रार्थना आहे, हे ईश्वरा, हे विठ्ठला, सर्वांना सुखात आनंदात ठेव, सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांना चांगली बुद्धी दे आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही प्रार्थना नसून हे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. ही प्रार्थना म्हटली तर प्रार्थना आहे, म्हटली तर पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. आणि पॉझिटिव्ह थिंकिंगचा महिमा काय आहे? पॉझिटिव्ह थिंकिंग, नेपोलियन हिल नावाचा एक फिलॉसॉफर तो असं म्हणतो, पॉझिटिव्ह थिंकिंग सेट्स इन मोशन
पॉझिटिव्ह फोर्सेस विच ब्रिंग पॉझिटिव्ह रिझल्ट टू पास, असं म्हटलेलं आहे. डॉक्टर मर्फीने तर फारच सुंदर उद्गार काढलेला आहे. तो असं म्हणतो, वेन द थॉट्स डिपॉझिटेड इन युअर सबकॉन्शियस माइंड आर हार्मोनियस, constructive and peaceful, the magic working power of your subconscious mind will respond and bring about harmonious conditions, agreeable surroundings and the best of everything, असं त्यांनी म्हटलं. आता ह्याच्यापेक्षा आणि महिमा काय सांगायचं. तेव्हा आपण जीवनामध्ये जे विचार करत असतो की ज्याचं रूपांतर उच्चार आणि आचारामध्ये होतं, ते विचार हे जीवनाची आपली सुरुवात आहे. गंगोत्री, जसं एक गंगा वाता 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 विराट स्वरूप धारण करते, विराट स्वरूप धारण करते, त्याप्रमाणे ही जी गंगा जी असते ती विराट स्वरूप धारण करण्यापूर्वी तिची जी सुरुवात होते त्याला आपण गंगोत्री असं म्हणतो. आणि त्या गंगोत्रीच्या ठिकाणी तो जो प्रवाह असतो तो फारच छोटा असतो, ज्याला आपण गंगोत्री म्हणतो. जिथून गंगा नदी वाहते तो जो सुरुवात जी असते ती अगदी लहान, तो गंगेचा प्रवाह अतिशय अल्प असतो, छोटा असतो. पण पुढे तीच मोठी नदी होते, मोठा विराट असा तिला आकार प्राप्त होतो. त्याप्रमाणे आपल्या जीवनाची गंगोत्री विचार, लक्षात घ्या, आपल्या जीवनाची गंगोत्री विचार आहे. आणि हा विचार वाहता 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 आणि मग मोठं विराट स्वरूप धारण करतो आणि त्याला आपण मग नशीब असं म्हणतो. म्हणून याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण जे विचार करतो ते विचार चांगलेच असले पाहिजेत, कन्स्ट्रक्टिव्ह असले पाहिजेत, पीसफुल असले पाहिजेत आणि हार्मोनियस असले पाहिजे. हार्मोनियस याचा अर्थ असा, हार्मोनियस म्हणजे हार्मनी, हार्मनी याचा अर्थ असा की सर्वांना समावेशक, सर्वांना आपल्या बरोबरीने घेणारे अशा तऱ्हेचे विचार हार्मोनियस असले पाहिजे. कन्स्ट्रक्टिव्ह याचा अर्थ ते डिस्ट्रक्टिव्ह असता कामा नये. कारण डिस्ट्रक्टिव्ह विचार असू शकतो आणि कन्स्ट्रक्टिव्ह विचार असू शकतो. काय माझं नशीबच फुटकं, माझ्या नशिबातच असं, याला डिस्ट्रक्टिव्ह थिंकिंग म्हणतात. पुष्कळ लोक असं म्हणतात. आता लॉटरीचं तिकीट काढताना, लॉटरीचं तिकीट काढता मोठा आशेने काढतो, काय बंपर लॉटरी, किती 5 लाख 7 लाख 4 लाख बंपर लॉटरी. आणि तो अगदी पैसे खिशातले काढतो, त्या लॉटरीवाल्याकडे जातो, तो गणपतीचा फोटो आहे की नाही बघतो, कळलं की नाही. सिद्धिविनायक लॉटरी म्हणजे ती काढायचीच. पण सिद्धिविनायक लॉटरी किती लोकांनी काढली आणि कितीला लोकांना सिद्धी मिळाली. तेव्हा ही आपण लॉटरी काढत असताना लॉटरी काढतो आणि लॉटरी काढताना मनातल्या मनात काय म्हणतो, लॉटरी काढायची म्हणून काढायची झालं, एवढं कुठे आमचं नशीब फळफळत आहे, आम्हाला बंपर लॉटरी लागायला. तसं असतं तर कशाला आमची परिस्थिती अशी, हे मनात चाललंय. आता मनात जे चाललेलं असतं ना, ते जरी जनात कळलं नाही तरी जो आतमध्ये बसलेला जो आहे त्याला ते सगळं कळतं. कळलं की नाही. आणि तो आतमध्ये जो बसलेला आहे ना, तो नेहमी काय म्हणतो, तथास्तु. म्हणून शंकर म्हणतो तथास्तु. तो आतमध्ये जो शंकर बसलेला आहे, शिव बसलेला आहे, देव बसलेला आहे, परमेश्वर बसलेला आहे, तो आतमध्ये बसलेला आहे, तो काय म्हणतो, तथास्तु. तथास्तु म्हणजे कसा, तथास्तु याचा अर्थ तसा तू. तसा तू म्हणजे कसा, आता तू विचार करतोस तसा. तू विचार काय करतोस, माझं नशीबच फुटकं, तथास्तु. म्हणून एक लक्षात ठेवायचं, आपल्याकडे एक म्हण पूर्वी आपले पूर्वज सांगायचे, वास्तू असते वास्तू, ती नेहमी तथास्तु म्हणते. किंवा अंतरिक्षामध्ये देवता असतात, त्या तथास्तु म्हणतात. म्हणून शुभ बोल असे आपले पूर्वज सांगायचे. कळलं की नाही. पण वास्तू म्हणजे ही वास्तू नव्हे, ही वास्तू, ही वास्तू, कारण ही ह्याच्यामध्ये वास तू करतोस, ह्याच्यामध्ये वास तू करतोस. म्हणून ही तुझी वास्तू आहे. तुमचं शरीर ही तुमची वास्तू आहे, कारण तू त्या शरीरात वास करतो म्हणून ती वास्तू आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि ही जी वास्तू जी आहे त्या वास्तूमध्ये शंकर तथास्तु म्हणतो, हेही लक्षात घ्या. अंतरिक्षामध्ये देवता आहे असं आपण म्हणतो, तर अंतरिक्षामध्ये देवता वगैरे काय नाही आहे.
तुमच्या अंतर्मनामध्ये देवता आहे. म्हणून अंतर्मन ज्याला आपण म्हणतो, या अंतर्मनामध्ये देवता वास करतात. म्हणून डॉक्टर मर्फीने एके ठिकाणी म्हटलेलं आहे, दो इनविजिबल द फोर्सेस ऑफ द सबकॉन्शियस माइंड आर मायटी, असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून फोर्सेस, या फोर्सेसला देवता असं म्हणतात. आणि म्हणून या ज्या फोर्सेस म्हणजे देवता आहेत त्या तुमच्या अंतर्मनामध्ये आहेत. आणि या अंतर्मध्ये असणाऱ्या ज्या फोर्सेस आहेत ह्या तथास्तु तथास्तु असं म्हणत असतात. म्हणून विचार करताना विचार करा. नशीब फुटकं म्हणू नका, किंवा तुमच्या मुलांनाही म्हणू नका, अरे दरिद्र्या, अरे दळबद्र्या, असं मुलांनाही म्हणू नका. मुलांनाही कधी वाईट बोलू नका. तू असाच बापाच्या वळणावर. बाप दारू पित असतो, बाप दारू पितो आणि हे बापाच्या वळणावर जाणार. आता मुलातला तो तुम्ही म्हणा बापाच्या वळणावर जाणार, बापाच्या वळणावर शंकर म्हणतो तोच असतो. तेव्हा तुम्ही मुलांना वाईट बोलू नका, चांगलं बोला. मुलं अभ्यास करत नसतील ना, दळभद्र्या अभ्यास कर असं म्हणू नका. येणाऱ्या जाणाऱ्या सांगा, हा मुलगा ना अभ्यास करतो, हा करत नसला तरी. येणाऱ्या जाणाऱ्याकडे त्यांची स्तुती करा, त्यांचं कौतुक करा. थोडा अभ्यास करतो ना त्याचं कौतुक करा, मग तो जास्त अभ्यास करेल. अभ्यास करतो अभ्यास करतो अभ्यास करतो असं येणाऱ्या जाणाऱ्या तुम्ही सांगत राहा, तो खरंच अभ्यास करायला लागेल. कारण शंकर म्हणतो तथास्तु. तेव्हा हे जीवनविद्येचं गुपित आहे. हे जीवनविद्या जी आहे, हे जीवनविद्या ही शिकली पाहिजे. पण गंमत अशी आहे की हे ऐकतात आणि लोक घरी जाऊन करायचं ते करतात. कळलं की नाही? म्हणून जे करतात त्यांचा फायदा होतो, त्यांना अनुभव प्राप्त. आता तळाशिकरने आम्हाला 2-3 गोष्टी सांगितल्या. कळलं की नाही? नुसतं ही प्रवचन ऐकून आणि पुस्तक वाचून त्यांच्या जीवनामध्ये कशी क्रांती झाली आत्ताच त्यांनी मला सांगितलं. हे मी काय सांगतो आहे, कारण त्यांनी केलं. म्हणून केल्याने होत आहे रे, आधी केलीच पाहिजे असं म्हटलं. म्हणून जीवनविद्या जे काही शिकवते ते करा, ते नुसतं ऐकू नका. ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरवा आणि अट्टासाने उतरवा. ते आपोआप येणार नाही. आपोआप कुठलीही चांगली गोष्ट जगातली होत नाही. लक्षात ठेवा, जगामध्ये जेवढ्या जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या प्रयत्नपूर्वकच व्हायला पाहिजे. आणि म्हणून प्रयत्नपूर्वक चांगले विचार करा, प्रयत्नपूर्वक चांगलं चिंतन करा, प्रयत्नपूर्वक चांगलं बोलायला शिका आणि प्रयत्नपूर्वक चांगलं करायला शिका. म्हणजे जीवनामध्ये काय होतं ते तुम्हीच अनुभवून पहा. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना